सुस्वागतम या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता भैरवी ही सावलीच्या मोबाईलवर फोन करत असते आणि त्याच वेळेस आता सारंग हा ऑफिसमध्ये असतो. सावलीचा मोबाईल वाजू लागताच आता सारंग हा सावलीचा फोन बघतो आणि पटकन आता तो फोन हातात घेतो. तेव्हा आता भैरवी सावलीच्या मोबाईलवर कॉल करत असल्याचे सारंगला समजते. सारंग विचार करतो की भैरवी सावलीच्या मोबाईलवर एवढ्या का कॉल करतायत. त्याच वेळेस इकडे आता ताराने सावलीचा हात धरून सावलीला भैरवीच्या घरी आणलेलं असतं. सावलीला बघताच आता भैरवी म्हणते की सावली, अगं किती फोन केले मी तुला आणि कुठेही तुझा फोन, तुला जास्त मात चढलाय का. ते ऐकून आता सावलीला आठवतं ऑफिसमध्ये आपण मीटिंग करत असताना आपण आपला फोन तिथेच टेबलवर ठेवला. आणि ते आठवता सावली डोक्याला हात लावते आणि म्हणते अरे बापरे, आता सारंग सरांना माझा फोन जर सापडला तर ते काय विचार करतील. भैरव म्हणते हे बघ सावली, त्याचं काय करायचं ते आता तू बघ, पण मला वाटतंय तुला आता जास्त मात चढलाय आणि वजे घराण्याचा हा जो संगीताचा वारसा आहे ना, मला वाटतंय आता तू ताराच्या सुपूर्द करावास. ते ऐकताच आता तारा भैरवीला म्हणते की हे सगळं तू डिक्लेअर केलंस मॉम, पण त्याच्या अगोदर मला एकदासुद्धा तुला विचारावंसं नाही वाटलं का की मला हा वारसा पुढे न्यायचा की नाही न्यायचा म्हणून. भैरवी म्हणते की अगं तुला का विचारू मी, तो आपलं क्लिअर कट ठरलंय, वजे घराण्याचा हा संगीताचा वारसा तुलाच पुढे न्यायचा आहे तारा. भैरवी म्हणते की हे बघ, या संगीतामुळे आणि माझ्यामुळे तुला बाहेरच्या जगात किंमत आहे तारा, तू हे विसरू नकोस. तारा म्हणते की याचाच मला आता कंटाळा आलाय मॉम. भैरवी म्हणते बरोबर आहे तारा, तुला हे सगळं आयतं मिळालं म्हणून तुला त्याची किंमतच नाहीये. वोट करत आता भैरवी म्हणते की जगातल्या सगळ्या संगीतकारांच्या जे दिग्गज आहे त्यांच्या समोर या संगीताचा वारसा मी तुझ्या समोर सुपूर्द करणार आहे. आता भैरवी सावलीकडे बघत म्हणते की हे बघ सावली, मला हा कार्यक्रम एवढा दणक्यात करायचा आहे ना, या कार्यक्रमात मला कुठलीही कसर सोडायची नाहीये आणि अख्ख्या जगाला कळायला हवं की वजे घराण्याच्या संगीतामध्ये काय ताकद आहे ती, असे भैरवी आता दोघींनाही सांगते. आणि ताराच्या या आवाजाने अख्ख्या जगाला कळायला हवं की वजे घराण्याचा या संगीताचा वारसा मी कसा पुढे चालवलाय तो. आणि इकडे आता पत्रिका बघून जगन्नाथ अलकाला म्हणतो की पोरीने तिच्या जीवनामध्ये खूप कष्ट सोसले आणि खूप कष्ट सोसून आता कुठेतरी तिच्या जीवनात तिच्या कष्टाचं चीज झालं असं वाटत असतानाच तिच्या या जीवनात असं काय झालं असे आता जगन्नाथ अलकाला सांगतो. तेव्हा आता अलका म्हणते की नशिबापुढे कुणाचं काही चालतंय का, त्यासाठी आता आपण काय करू शकतो. जगन्नाथ म्हणतो की सारंग आणि सावलीचं लग्न लावण्यासाठी आणि आपल्या अनिकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपण फाशी उलटी टाकली होती, आठवतंय ना तुला. तर अलका म्हणते आठवतंय ना. अलका म्हणते तसंच आपण आत्ता नाही करू शकत का. जगन्नाथ म्हणतो नाही ना, आत्ता तर तसं करू शकत नाही. आता जगन्नाथ म्हणतो की मला माझ्या विद्येचा खूप अभिमान होता, वर्षानुवर्ष मी सांगत होतो ठामपणाने आणि विश्वासाने, जगन्नाथने दिलेला शब्द कधीच खोटा ठरत नाही म्हणून. आणि जगन्नाथ म्हणतो की अलका, मला आता असं वाटतंय की माझी भविष्यवाणी खोटी ठरवते. अलका म्हणते की हे सगळं तुम्ही तपासून बघितलं, पण ते तपासत असताना तुमचं एखादं गणित नसेल ना चुकलं. जगन्नाथ म्हणतो 100 वेळा तपासून बघितलंय पण तेच उत्तर मिळतंय मला. आणि जगन्नाथ म्हणतो की आता मी तिला कसं सांगू की बाळा तुझ्या पदरात संतती सुख नाहीये. जगन्नाथ म्हणतो की कारण मीच सांगितलं होतं मेंढरांच्या घरातला पाळणा तुझ्यामुळे चालणार आहे सावली, पण आता ते भविष्य खोटं ठरणार आहे. आता जगन्नाथ म्हणतो की सगळं काही चांगलं चालू असताना मला तिच्या पदरात हे दुःख आता टाकायचं नाहीये अलका. आणि आता जगन्नाथ म्हणतो की मी नाही सांगणार तिला. इकडे आता भैरवी ही तारा आणि सावलीला रियाजाला बसवते. भैरवी सूर लावते आणि भैरवीच्या पाठीमागून आता सावलीसुद्धा गाणं म्हणत तिने सूर लावलेला असतो. आणि इकडे आता सारंगने तो मोबाईल बघताच आता सारंग ताराला फोन लावू लागतो, पण तारासुद्धा फोन उचलत नसते. सारंग विचार करतो की सावली हिला एवढी काय घाई होती की जेणेकरून ती फोनसुद्धा विसरून गेली. इकडे आता तब्येत बरी नसल्यामुळे राजकुमार आराम करत असताना ऐश्वर्या आता राजकुमारकडे येते. राजकुमारला बघत आता ऐश्वर्या म्हणते की बरं चाललंय तुझं. तर आता राजकुमार म्हणतो की नाही थोडंसं दुखतंय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ तू किती चुका केल्या आणि तू काय नाही केलं तरीसुद्धा या घरचे तुला सगळ्यांनी माफ केलं आणि तुला काहीच बोललं नाही, कारण तू त्यांच्या रक्ताचा आहे. राजकुमार म्हणतो की मी जरी रक्ताचा असलो तरी त्यांनी मला घराबाहेर काढलंच ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की पण ते सगळे काही विसरून गेले आणि पुन्हा तू घरामध्ये आलास. पण ऐश्वर्या म्हणते की मला तर त्यांनी कधीच माफ केलं नाही.
राजकुमार म्हणतो की का तुला त्यांनी स्वीकारलं नसेल याचं उत्तर तू याच्यासाठी विचार केलास का ऐश्वर्या? राजकुमार म्हणतो की तुझं स्वतःचं काहीतरी चुकत असेल म्हणूनच त्यांनी तुला माफ केलं नसेल ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा तोच प्रयत्न करते म्हणून तर तुझ्यासाठी आली. राजकुमार म्हणतो माझ्याकडे का आली? मी काय तुला मार्गदर्शन करणारा नाही ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हणते की मी सुद्धा आता मार्ग निवडलाय, सगळ्यांचा चांगला विचार करायचा आणि सगळ्यांचं भलं कसं होईल हेच बघायचं. आणि आता ऐश्वर्या म्हणते की तुझं गेलेलं जे वैभव आहे ते मिळवून देण्यासाठी आणि तुला पुन्हा एक मार्ग सुचवायला मी आली. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, या घरातील तू मोठा मुलगा आहे आणि मॉम म्हणाल्या ना त्यांना या घरात नातवंडाचं तोंड बघायचंय. ऐश्वर्या म्हणते की तेव्हा तू थोरला मुलगा असल्यामुळे पहिलं बाळ तुला आणि अमृता वहिनीला झालं पाहिजे असं मला वाटतंय. ऐश्वर्या म्हणते की त्यासाठी मी अमृता वहिनीला पावडर घातलेलं दूध तिने प्यायला हवं. आणि ऐश्वर्या म्हणते की त्यासाठी प्लीज तू नाही म्हणू नकोस. राजकुमार म्हणतो की अच्छा, भल्याची सुरुवात इथपासून आहे. तर राजकुमार म्हणतो की पण अमृताने तुला कालच सांगितलं तिला दूध नकोय म्हणून. राजकुमार म्हणतो की कारण पूर्वीसुद्धा त्यातून काही घडलं नाही आणि आताही काही घडेल असं मला नाही वाटत. आता राजकुमार म्हणतो की पण तू एक काम का नाही करत? तुला जर मॉमची आणि या घरात पाळणं हलण्याची एवढी काळजी आहे तर ते दूध तूच पी ऐश्वर्या, आणि जर तुला बाळ झालं तर आम्हाला सुद्धा आनंदच होईल. आणि आता राजकुमार म्हणतो की हे सगळं तुझ्यावर अवलंबून आहे आणि तू जर हो म्हणली तर हे सगळं शक्य आहे, कारण नीलला मूल हवं आहे ऐश्वर्या, आणि तुला मूल नकोय ना, पण स्वतःला मूल व्हावं असं तुला का नाही वाटत असे आता राजकुमार विचारतो. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो यामागे तुझं काय विचार आहे ना हे आत्ता मला ऐश्वर्या कळत नाहीये. आणि राजकुमार म्हणतो की पण तू अमृता आणि माझ्या भाल्याचा विचार करते ना यावर माझा आता काडीचा विश्वास नाहीये. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की ऐश्वर्या मी एवढाही बावळट आहे असा विचार तू करू नकोस. तर रागाने ऐश्वर्या तिथून निघून जाते. आणि इकडे आता अमृता किचनमध्ये असताना सारंग घरी येऊन अमृताकडे येतो आणि अमृताला सगळी हकीकत सांगतो. सारंग म्हणतो की सावलीचा फोन ऑफिसमध्ये राहिला आणि तारा फोन उचलत नाहीये. अमृता म्हणते की अरे बापरे, एवढ्या गडबडीत ती कुठे गेली? तेव्हा सारंग म्हणतो की मग त्याचीच मला तर काळजी वाटते. अमृता म्हणते हे बघ तू नको काळजी करू, दोघीही सोबत आहेत त्या येतीलच. आणि त्यानंतर सारंग बेडरूममध्ये येतो. सावलीची वाट बघत असताना आता सावली बेडरूममध्ये येते. सारंग सावलीला म्हणतो की कुठे गेली होती? तेव्हा सावली म्हणते माईच्या घरी गेली होती. सारंग म्हणतो मला माहिती आहे तू माईच्या घरी गेली होती, पण तू तुझा फोन ऑफिसमध्ये विसरून गेली होती आणि कसा तुला कॉन्टॅक्ट करायचा असे सारंग आता सावलीला विचारतो. सारंग म्हणतो की माईची किती फोन आले तुला माहिती आहे का? तू तारासोबत बाहेर गेली, मला वाटलं तू येशील, तू तर डायरेक्ट गायबच झाली सावली. सारंग म्हणतो कशासाठी तू ताराबरोबर गेली होती? असं काय बोलायचं होतं ग तुला सावली? सारंग म्हणतो सकाळी सुद्धा ती तारा इथे आली आणि म्हणाली काहीतरी पर्सनल बोलायचं आणि काहीतरी म्हणे माझ्यासमोर नाही बोलणार. सारंग म्हणतो की मग अशी कुठली गोष्ट आहे सावली जी तू मला नाही सांगू शकत? तेव्हा आता सावली म्हणते की नवीन गाण्याचा रियाज होता सारंग सर. तर सारंग म्हणतो तू रियाज करत होतीस का? रियाज तर तारा करणार होती ना. रियाज करणार तारा, गाणं गाणार तारा, आणि मग तू काय करतेस तिच्याबरोबर? आणि मग सारंग म्हणतो की तू काय पाणी द्यायला गेली होतीस का तिला तहान लागली म्हणून? सावली म्हणते की माई म्हणतात की जर मी तारा मॅडम बरोबर गेले तर तारा मॅडमचं गाणं मस्त होतं. तेव्हा सारंग म्हणतो काय? आणि सारंग म्हणतो तू जर नाही गेली तर गाणं मस्त नाही होत का? सारंग म्हणतो हे बघ सावली तू काहीतरी लॉजिकल उत्तर तर दे. आणि सारंग म्हणतो की तुला कळतंय का तुला ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं होतं ना. तेव्हा सावली म्हणते सारंग सर प्रेझेंटेशन कसं झालं? सारंग म्हणतो मी का सांगू तुला? आणि आता सावली रडू लागते. तर सारंग म्हणतो सावली अगं तू का रडतेस? आणि सारंग सावलीला कॉटवर बसवतो आणि म्हणतो तू रडू नकोस. सारंग आता सावलीची माफी मागतो. आणि आता सावली सारंगच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते की थोडा वेळ तरी मला दररोज रियाजाला जायला हवं. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सावली किचनमध्ये येते. तेव्हा अमृता पुन्हा सावलीला प्रश्न विचारते सावली काल ताराबरोबर तू कुठे गेली होतीस ग? अमृता म्हणते तुला यायला सुद्धा किती उशीर झाला. सारंग किती टेन्शनमध्ये होता सावली तुला कळतंय का? आता सावली अमृताला सुद्धा तेच उत्तर देते. सावली म्हणते की माई म्हणतात की मी जर तारा मॅडम बरोबर गाण्याला असले ना तर तारा मॅडमचं गाणं चांगलं होतं आणि लहानपणापासून मी त्यांच्याबरोबरच असते ना. अमृता म्हणते हे बघ सावली स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करायला हवं ना, असं किती दिवस तू दुसऱ्यांसाठी करणार आहेस?
अमृता म्हणते, हे बघ सावली, आता तुझ्यावर घरातल्या गोष्टी आणि ऑफिसची सुद्धा जबाबदारी आहे. आणि इकडे आता सावली ही अमृतासोबत बोलत असताना तेवढ्यात जयंतीचा फोन आता सावलीला येतो. आणि जयंती सावलीला म्हणते की, हे बघ सावली, आमची आठवण नाही येत तुला वाटतं, आणि तुला कळतंय का, त्या भैरवी माईचा फोन आला होता. ते ऐकताच आता सावली ही अमृतापासून बोलायला बाजूला येते. तेव्हा आता जयंती म्हणते की ती भैरवी म्हणत होती की तू रियाजाला जात नाही तिच्याकडे वाटतं, आणि जर तुझा शब्द पाळला नाहीस तर ती सुद्धा तिचा शब्द पाळणार नाही अशी तिने धमकी दिली, अशी जयंती सावलीला सांगते. आणि सावली म्हणते, हे बघा, मी तसं अजिबात होऊ देणार नाही, आणि मी एकही दिवस रियाज चुकवणार नाही. आणि इकडे आता जयंती म्हणते की एक दिवससुद्धा चुकू नकोस, वेळेवरती जात जा. इकडे आता जगन्नाथ हा सावलीचाच विचार करत असतो. अलका म्हणते की, अहो एवढा का विचार करता, यावर काहीतरी उपाय असेल ना. आणि तेवढ्यात आता भैरवी ही जगन्नाथच्या घरी येते. जगन्नाथ समोर उभा राहत हात जोडतच आता भैरवी ही जगन्नाथला नमस्कार करते. भैरवीकडे बघत आता जगन्नाथ म्हणतो की, अरे बापरे भैरवी मॅडम, आज तुम्ही माझ्या घराची वाट कसं चुकलात. जगन्नाथ म्हणतो, असं तर नाही झालं ना, जायचं होतं भलतीकडे आणि चुकलात माझ्या घराची वाट. भैरवी म्हणते, नाही, आज मी ठरवूनच तुमच्याकडे आली. भैरवी म्हणते की, मी जगन्नाथ शास्त्री पंडित यांना भेटायला आली. तेव्हा आता भैरवी म्हणते की, हे बघा जगन्नाथ पंडित, आजची आपली ही भेट प्रोफेशनल आहे, पर्सनल नाही आहे. जगन्नाथ म्हणतो की, मग मी सुद्धा एका व्यावसायिक माणसासारखं तुमचं स्वागत करतो. जगन्नाथ म्हणतो, या मग बसा. भैरवी बसते तर अलका म्हणते, मी चहा घेऊन येते. जगन्नाथ म्हणतो, कशाला. तेव्हा भैरवी म्हणते, नाही वहिनी, माझं थोडं छोटं काम आहे, ते झालं की मी लगेच जाणार आहे. आणि आता इकडे नील, सावली, सारंग कंपनीमध्ये आलेले असतात. नील आता एक फाईल घेतो आणि म्हणतो की, ही डील आपल्याला लगेच फायनल करायची, पण त्यामध्ये थोडे चेंजेस आहे, आणि ते चेंजेस आता किरणला नील करावयास बोलतो. तेवढ्यात आता इकडे सावली म्हणते की, आपण जे ट्रान्सपोर्टेशनचा जो क्लॉज आहे ना, तो जरा बदलायला हवा. सावली म्हणते की, सगळंच आपण करूयात ना, म्हणजे आपल्याला परवडेल सुद्धा, आणि मालाची डिलिव्हरीसुद्धा आपण वेळेत करू शकतो. सावली म्हणते, थोडक्यात काय, सगळं आपल्याच हातात असेल आणि आपल्याला कुणावर अवलंबून राहावं लागणार नाही. आणि लगेच आता सारंग हा नीलकडे बघतो तर सावली तिरप्या डोळ्यांनी किरणकडे बघते. इकडे आता भैरवी जगन्नाथला ती आता रियाज करून गाणं गाणार असल्याचे, मोठे कॉन्सर्ट ठेवला असल्याचे सांगते. तेव्हा आता जगन्नाथ भैरवीला म्हणतो की, तुम्ही सगळं काही वेळ, गाण्याचा मुहूर्त, गाण्याची तारीख, किती वाजता, ते सगळं ठरवा. तुमचा कॉन्सर्ट अगदी व्यवस्थित वेळेवरती पार पडेल. आणि ते ऐकताच आता भैरवी म्हणते की, ठीक आहे. तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो की, पण, आणि भैरवी जायला निघतेच. आता जगन्नाथ पण बोलताच इकडे भैरवी थबकते आणि म्हणते की, पण काय. तेव्हा जगन्नाथ आता भैरवीकडे बघतो तर इकडे आता ऑफिसमध्ये किरणने सगळे चेंजेस केलेले असतात, आणि ती फाईल घेऊन किरण सारंगला देत म्हणते की, हे बघा, मी यामध्ये जे चेंज करायचे होते ते सगळे केले, आणि त्यांना फोनसुद्धा केला. पण करार करण्यासाठी त्यांनी सांगितलं, जर 5 वाजायच्या आत तुम्ही करार पेपर्सवर सह्या केल्या तरच तुम्हाला काम मिळू शकेल, अन्यथा तुम्हाला काम मिळणार नाही. ते ऐकताच आता सारंग म्हणतो की, सावली, कळलं का. तर सावली म्हणते, ठीक आहे. आणि त्यानंतर सावली म्हणते की, जर आज करार होणार असला तर मग मी रियाजाला कसं जाऊ. तेव्हा आता इकडे सावलीला करारावर सह्या करण्यासाठी जावं लागणार असतं, आणि इकडे आता रियाजाला सुद्धा सावलीला जावं लागणार असतं. तर आता 5 वाजायच्या आत करार पेपर्सवर सह्या होणार का, सावली रियाजला जाणार का, आणि सारंगचे सत्य सावलीसमोर येणार का, हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.